तू हे गणित कर. झालं झालं. कर आडवा मोबाईल. लय मोठ्या ऍडव्हर्टाइजमेंट आहेत, लय भरत्या येऊन राहिल्या. गणित पाय टक्केवारीचं. एका वर्गातील विद्यार्थी गणितात 80% पास झाले म्हणते, म्हणजे फेल किती झाले? 20%. चलो, इथं झाले इंग्रजीत 30% नापास, म्हणजे पास झालेले आहेत 70%. दोन्ही विषयात 95% विद्यार्थी पास झाले, म्हणजे नापास किती झाले? 5%. समजून राहिलं? मग आता बघा, विषय आहेत दोन विषय. मग हा पहिला विषय, हा दुसरा विषय. हा विषय याच्यात आहे, हा विषय याच्यात आहे, म्हणजे हे दोन्ही विषय मधातले. मग इथं म्हटलं गणितात नापास झाले 20%, इथं म्हटते इंग्रजीत नापास झाले 30%, आणि दोन्ही विषयात नापास झाले 5%. इच्छेच 5 याच्यातून मायनस, इच्छेच 5 याच्यातून मायनस. 20तून 5 गेले 15, 30तून 5 गेले 25, आणि हे 5 जसेच्या तसे. यांची जर बेरीज केली तर किती येते? 45. आता 45 येते याची बेरीज. 45 जो डाटा आला हा नापास आला, कारण की आपण इथं नापास घेतले, इथं नापास घेतले, इथं नापास घेतले. मग यांनी प्रश्नात असं विचारलेलं आहे, असतील तर वर्गात पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी किती? तर पास होणारे विद्यार्थी आहे 55%. समजलं? पुढचं गणित तू करून बघा. आणि जर आवडलं तर कमेंट्स आणि शेअर करून टाका.